आपल्याला घेता येतात. त्याच भरलेल्या साड्या वगैरे अशी दुकानामध्ये स्टोअरमध्ये खूप महाग लावलेल्या असतात, पण इथे टाक्याच्या टाक्यावरती आपण घेतले तर 1-1 स्क्वेअर फूटच्या हिशोबाने असं छान मिळतात भरलेल्या साड्या, ब्लाऊज पिसं भरलेली होलसेल रेटमध्ये. जिकडे तिकडे हे टाके मोठे टाके असतात असे त्यांचे, त्याच्यामुळे मग बरं पडतं घ्यायला. काय आम्ही बहुतेक भजनाच्या साड्या ब्लाऊज वगैरे इकडूनच घेतलेले आहेत अशा, आणि छान असतात अगदी फॅन्सी. बघा, जिकडे बघाल तिकडेच टाकीच्या आहेत दुकानं, अशी मोठमोठी आहेत सगळीकडे. हे ब्लाऊज पीस साडे वगैरे साटम वगैरेचे होलसेल रेटमध्ये छान असतात. सगळीकडे तेच दुकानं, आणि अगदी कल्याणपासून जवळ आहे. कल्याणपासून म्हणजे एक 15-20 मिनटाचं आहे. कल्याण स्टेशनपासून, सूचक नाक्यापासून तर 10 मिनटं. 15 रुपये घेतात सूचक नाक्यावरून. आणि आता ह्या दुकानामध्ये आम्ही आलेले आहे. छान छान कपडे आहेत, बघूया. रेट सांगतात जास्त, आपण ठरवून घ्यायचं. जास्त असेल तर 150 रुपये मीटर असतात, 200 रुपये मीटर असे ठरवून घ्यायचे, कमी करायचे रेट. छान छान आहेत सगळीकडे, टाकेच आहेत. कारण मला भजनाच्या बायकांसाठी पण घ्यायचे होते, आणि मला गावावरून पण सांगितलेलं त्यांच्यासाठी सुद्धा घ्यायचे होते. 9000, त्याच्यानंतर वेल्वेटमध्ये पण प्रकार आहेत. 9000चा आहे तो, छान 1 नंबर क्वालिटी आहे. हे लेस आहे, लेस पण छान मिळतं तिकडे. आणि दुसरा थोडा हलक्या क्वालिटीमध्ये पण आहे वेल्वेटचे. जसं आपण घेऊ क्वालिटीमध्ये तसं आहे, पण माहिती पाहिजे. असं मस्त मार्केट जिकडे जात. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत, 7-7:30 झालेले आहेत, आणि आम्ही आता घरी चाललेलो आहे. झाली आमची खरेदी करून, कारण आता उपवास आहे. उपवासाचं जेवण पण बनवायचं आहे, आणि जवळजवळ 5,500-6 हजाराची खरेदी झाली माझी. आणि भजनांची बायकांची पण मला गावाला द्यायची आहेत ब्लाऊज पीस वगैरे, ते सुद्धा माझ्या माहेरी सांगितलेले, ते सासरी द्यायचे. ते असं खूप 5,500-6 हजाराची खरेदी झाली. आणि आता मी चाललेले उपवास आहे. कधी यायचं झालं तर नक्की या तुम्ही. बघा, चिंदी मार्केटमध्ये छान कपडे मिळतात. चिंदी मार्केट बोलायचं, कल्याण स्टेशन पासून टाटा पॉवरला जाणारी रिक्षा पकडायची.